Hello students, how are you? Welcome back to this online class. In the last period you have studied the remaining pointers of lesson, the lion, the man and the statue. I hope you understood it very well. Now today we are going to learn the page number 33. There is a new topic. The name of the topic is that 2.3 an invisible bench. नमस्कार विद्यार्थी मित्रो, कसे आहात? आपण मागच्या तासिकेला द लायन, द मॅन अँड द स्टॅच्यू या पाठामधील काही जे काही पॉइंट्स होते ते पॉइंट्स आपण अभ्यासले, शिकलो. आज आपण एक नवीन टॉपिक पाहणार आहोत. तो टॉपिक पेज नंबर 33. त्या टॉपिकचं नाव आहे an invisible bench. an invisible bench हा टॉपिक आज इथे आपण अभ्यासणार आहोत, शिकणार आहोत. नवीन टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थी मित्र, हा टॉपिक म्हणजे पाठ किंवा कविता नाहीये. टॉपिक म्हणजे एक स्किट आहे. इन दिस स्किट देयर आर 6 चिल्ड्रन. The names of the children are gradually Beena, Aman, Chanda, Dinesh, Ekta and Farooq. All of them are introduced us the word invisible in simple way. So how they are introduced and enact? So let's see. But before that, I would like to tell you, dear students, focus on the title. The title is that an invisible bench. What do you mean by invisible? Can you guess what is meant by invisible? In Marathi, I am going to tell you. Invisible means अदृश्य किंवा न दिसणार. आणि या इनविजिबल या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे व्हिज्युअल. व्हिज्युअल मीन्स व्हॉट? दृश्य किंवा दिसणार. बोथ वर्ड्स मीन्स व्हिज्युअल अँड इनविजिबल आर अपोजिट टू इच अदर. हे दोन्ही शब्द एकमेकाच्या विरुद्ध आहेत. इनव्हिजिबल म्हणजे अदृश्य किंवा न दिसणार आणि व्हिजिबल म्हणजे दिसणार किंवा दृश्य. आणि हे दोनही शब्द एकमेकाच्या काय आहे? विरुद्ध आहे. सो डिअर स्टुडंट्स, लेट्स अंडरस्टँड फर्स्ट. विद्यार्थी मित्र, प्रथम आपण जरा टायटल या टॉपिकचं, या नवीन टेक्स्टचं काय तर आपण थोडस विचारात घेऊया. आपण थोडस शीर्षकाकडे पाहूया. टायटल, दॅट इज कॉल्ड एज टायटल. अँड इनव्हिजिबल बेंच म्हणजे अदृश्य बाक. मराठीत त्याला आपण अदृश्य बाक. या स्किट मध्ये असलेली जी काही पात्र आहेत ती पात्र कोणती कोणती आहेत? तर बीना आहे, आमन आहे, चंदा आहे, दिनेश आहे, एकता आहे आणि फारूक आहे. ही 6 मुलं एका अदृश्य बाकावर बसण्याची ऍक्टिंग करतात. आणि त्या अदृश्य बाकावर बसण्याची ऍक्टिंग करत असताना ते काय काय धमाल करतात किंवा त्यांची किती धमाल होते, ती धमाल खऱ्या अर्थानं आपण या स्किट मध्ये आता इथे अभ्यासणार आहोत, पाहणार आहोत. सो डिअर स्टुडंट्स, लेट्स स्टार्ट वन बाय वन. रंगमंच असतो, त्याला आपण इंग्रजीमध्ये स्टेज म्हणतो. त्या स्टेजवरती अमन प्रवेश करतो आणि जणू काही एका अदृश्य बाकावर बसण्याची तो ऍक्टिंग करतो. तितक्यात
बीना स्टेजवरती चालत येते आणि अमनकडे जाते आणि बीना म्हणते. सो डियर स्टुडंट्स, I am going to read in English. So let's listen carefully. So see on the page number 33. That is 2.3, an invisible bench. So dear students, let's listen. Aman walks on stage and squats down as if he is sitting on a bench that is invisible. Beena walks up to Aman. अमन रंगमंचावर प्रवेश करतो आणि तो जणू एखाद्या अदृश्य बाकावर बसलेला आहे अशी तो ऍक्टिंग करतो. आणि मग बीना अमनकडे चालत येते. बीना सेज, बीना काय म्हणते, व्हॉट आर यू डुईंग, तू काय करीत आहेस. त्यावरती अमन म्हणतो, Aman says, I am sitting on this invisible bench. मी या अदृश्य बाकावर बसलेलो आहे. त्यावरती बीना काय म्हणते, कॅन आय जॉईन यू, मी तुझ्या बरोबर या बाकावर बसण्यासाठी सहभागी होऊ का. तर अमन म्हणतो, शुअर, अगदी नक्कीच, नक्कीच बाई. बाईला अमन gets up, moves to one side. Both Aman and Beena sit down on the bench. When Chanda walks up to them. Aman उभा राहतो, पहा, एका बाजूला सरकतो. अमन व बीना दोघेही त्या अदृश्य बाकावर बसतात. चंदा त्यांच्याकडे चालत येतो आणि चंदा सेज, व्हॉट आर यू डुईंग, तुम्ही काय करीत आहात. त्यावरती अमन आणि बीना काय म्हणतात ते, वी आर सिटिंग ऑन दिस इनव्हिजिबल बेंच, आम्ही या अदृश्य बाकावर बसलो आहे. आम्ही या अदृश्य बाकावर बसलो आहोत. देन चंदा सेज, कॅन आय जॉईन यू. तर चंदा म्हणतो, मी तुमच्या बरोबर इथे बसू का. तर अमन आणि बीना काय म्हणतात, शुअर, नक्कीच. आणि खाली मग कंसामध्ये पहा, अमन अँड बीना गेट अप. अमन आणि बीना उठतात. मूव टू वन साइड, एका बाजूला सरकतात. ऑल थ्री सीट डाऊन अगेन, आणि सर्व तिघेही पुन्हा त्या बाकावरती बसतात. तितक्यात दिनेश अँड एकता वॉक अप टू देम, आणि दिनेश आणि एकता त्यांच्याकडे चालत येतात. तर दिनेश अँड एकता से, दिनेश आणि एकता काय म्हणतात, व्हॉट आर यू गाईज डुईंग, तुम्ही दोस्त लोक काय करीत आहात. त्यावरती अमन, बीना, चंदा त्यांना काय म्हणतात, वी आर सिटिंग ऑन दिस इनव्हिजिबल बेंच, आम्ही या अदृश्य बाकावर बसलेलो आहोत. त्यावरती दिनेश आणि एकता काय म्हणतात, कॅन वी जॉईन यू, आम्ही सुद्धा या अदृश्य बाकावर बसण्यासाठी सहभागी होऊ का. कॅन वी जॉईन यू. त्यावरती अमन, बीना आणि चंदा हे तिघेही त्यांना काय म्हणतात, शुअर, नक्की या. आणि मग दे गेट अप, ते तिघेही उठतात. मूव अ लिटल टू वन साइड, थोडस एका बाजूला सरकतात. मूव अ लिटल टू वन साइड. ऑल फाइव्ह चिल्ड्रन सीट डाऊन फॉर्मिंग अ लाईन, आणि सर्व मग ती पाचही मुले एका ओळीमध्ये त्या अदृश्य बाकावर बसण्याची ऍक्टिंग करतात. ते बसतात.
आणि त्याच वेळेला काय होते, फारुक वॉक्स ऑन स्टेज आणि फारुक स्टेजवरती प्रवेश करतो. फारुक वॉक्स ऑन स्टेज अँड सेज, व्हॉट आर यू गाईज डुईंग? फारुक काय म्हणतो, अरे मित्रांनो तुम्ही इथे काय करीत आहात? तो ऑल अदर्स, तो सर्व मुले काय म्हणतात, जस्ट सिटिंग हिअर ऑन दिस इनव्हिजिबल बेंच. आम्ही केवळ या अदृश्य बाकावर बसलो आहोत. फारुक, नो यू आरंट. त्यांच्याकडे ते अदृश्य बाकाकडे तो बोट दाखवतो आणि म्हणतो, नो यू आरंट. नाही, तुम्ही बाकावर बसलेले नाहीत. आय मूव्ड दिस बेंच ओव्हर देअर. अरे मी ते बाक तिकडे हलवले आहे. तर ऑल अदर्स, ओ नो, अँड दे ऑल फॉल डाऊन. आणि मग ते सर्व मुलं खाली पडतात. ती पाचही मुलं खाली पडल्यावरती फारुक जोरजोरानं हसतो. हा 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 हा. अमन सेज, लेट्स डू दॅट अगेन. अमन काय म्हणतो, आपण ते जरा पुन्हा करूयात. आणि मग खालच्या निळ्या सेंटेन्समध्ये, निळ्या रंगाच्या सेंटेन्समध्ये काय लिहिले पहा, कंसात, द फर्स्ट 5 चिल्ड्रेन मूव टू वन साइड अँड देन सीट डाऊन अगेन. मग ती पहिली 5 मुलं एका बाजूला सरकतात आणि नंतर पुन्हा त्या अदृश्य बाकावर बसतात. आणि परत तो फारुक काय म्हणतो, फारुक सेज, व्हॉट आर यू गाईज डुईंग? मित्रांनो तुम्ही इथं काय करीत आहात? तर ऑल अदर्स, इतर सर्व काय म्हणतात, जस्ट सिटिंग हिअर ऑन दिस इनव्हिजिबल बेंच. केवळ आम्ही या अदृश्य बाकावर बसलेलो आहोत. फारुक काय म्हणतो, नो यू आरंट. कंसात पहा पॉइंट्स, आय मूव्ड द बेंच ओव्हर देअर येस्टरडे. तो फारुक होतो नाही. आणि मग त्या अदृश्य बाकाकडे बोट दाखवित तो काय म्हणतो, नाही, तुम्ही त्या बाकावर बसलेले नाहीत, कारण आय मूव्ड द बेंच ओव्हर देअर येस्टरडे. कारण ते बाक मी कालच त्या तिकडे हलवलेले आहे. अमन, बट आय मूव्ड इट बॅक हिअर दिस मॉर्निंग. अमन काय म्हणतो, परंतु तर ते बाक मी आज सकाळीच इथे परत आणले आहे. फारुक काय म्हणतो, देन इट्स ऑल राईट. मग ठीक आहे, कॅन आय जॉईन यू? मी तुमच्यामध्ये सहभागी होऊ का रे? तर अमन काय म्हणतो, शुअर, नक्कीच. आणि मग दे ऑल सिट डाऊन इन अ लाईन. आणि मग पुन्हा ती सर्व मुलं एका ओळीत बसतात. ती सर्व एका बाकावरती बसल्यानंतर फारुक सेज, आय हॅव एन आयडिया, लेट्स स्टार्ट अगेन. तर फारुक काय म्हणतो, मला एक कल्पना सुचली, आपण जरा याला पुन्हा सुरुवात करूयात का? मग फारुक गेट्स अप, वॉक्स अवे अँड रन्स अप टू द चिल्ड्रन अगेन. फारुक उभा राहतो, थोडा दूर जातो आणि पुन्हा त्या मुलांकडे धावत येतो. फारुक सेज, व्हॉट आर यू गाईज डुईंग? अरे मित्रांनो तुम्ही इथे काय करीत आहात? तर ऑल अदर्स, इतर सर्व काय म्हणतात, सिटिंग ऑन दिस इनव्हिजिबल बेंच. आम्ही या अदृश्य बाकावर बसलेलो आहोत. फारुक काय म्हणतो, ओ नो, आय हॅड जस्ट फिनिश्ड पेंटिंग दॅट बेंच. मी नुकतंच त्या बाकाचे रंगकाम संपवले होते. आय हॅड जस्ट फिनिश्ड पेंटिंग दॅट बेंच.
त्या बाकाचं मी नुकतंच रंगकाम संपवले होते. आय हॅड जस्ट फिनिश. ऑल अदर्स. सर्व मुलं काय म्हणतात? आणि मग खाली पहा त्या कंसामध्ये काय म्हटलं? स्टँड अप अँड वाईप द इमॅजिनरी पेंट ऑफ देअर बॅक साइड्स. आणि मग ते सर्व मुलं उभे राहतात आणि आपल्या मागच्या बाजूला लागलेला जो काल्पनिक रंग आहे तो काल्पनिक रंग पुसून टाकतात. इमॅजिनरी पेंट. इमॅजिनरी पेंट म्हणजे काय? काल्पनिक रंग. वाईप. वाईप म्हणजे काय? पुसणे. स्टँड अप अँड वाईप द इमॅजिनरी पेंट ऑफ देअर बॅक साइड्स. ते सर्व मुलं उभे राहतात आणि आपल्या मागच्या बाजूला लागलेला जो काल्पनिक रंग आहे तो काल्पनिक रंग पुसून टाकतात. देन अमन सेज, लेट्स डू दॅट अगेन. ऑल अदर्स. ओके. नंतर मग अमन म्हणतो, आपण ते पुन्हा करूयात का? तर इतर सर्व मुलं काय म्हणतात? ठीक आहे. आणि मग पहा खाली कंसामध्ये अमन, बीना, चंदा, दिनेश, एकता sit down on the imaginary bench. Farooq gets up, walks away and comes back again. आणि मग अमन, बीना, चंदा, दिनेश, एकता त्या अदृश्य बाकावर बसतात. फारुक उभा राहतो, थोडस दूर चालत जातो आणि पुन्हा त्या मुलांकडे परत येतो. अँड देन फारुक सेज, व्हॉट आर यू गाईज डुईंग? मित्रांनो, तुम्ही काय करीत आहात? तर ऑल अदर्स. तर सर्व मुलं काय म्हणतात? सिटिंग ऑन दिस इनव्हिजिबल बेंच. फारुक काय म्हणतो? फारुक सेज, ओ नो, आय हॅड जस्ट फिनिश पेंटिंग दॅट बेंच. अरे रे, मी नुकतंच त्या बाकाचं रंगकाम संपवलं होतं. अमन सेज, ओ दॅट्स ओके. तो म्हणला, हा ठीक आहे ठीक आहे. वी ऑल हॅव आवर इनव्हिजिबल पेंट सूट्स ऑन. हो ठीक आहे, पण आम्ही सर्वांनी सुद्धा आमचे रंगापासून बचाव करणारे जे सूट असतात ते घातले आहेत. हो दॅट्स ओके. वी ऑल हॅव आवर इनव्हिज्युअल पेंट सूट्स ऑन. आणि मग खाली पहा, ऑल स्टँड अप, unzip the front of their imaginary suits and step out. Then they begin to fold the invisible suits. आणि मग काल्पनिक जे सूट आहेत ते काढतात आणि त्या काल्पनिक सुटांची ते घडी घालायला सुरुवात करतात. Then now Farooq says, I have another idea. आणि मग कंसामध्ये पहा, walks away and comes back again. फारुक काय म्हणतो की माझ्याजवळ एक दुसरी कल्पना आहे. आणि मग तो त्या रंगमंचावर थोडासा दूर चालत जातो आणि पुन्हा परत येतो. देन फारुक सेज, व्हॉट आर यू गाईज डुईंग? व्हॉट आर यू गाईज डुईंग? मित्रांनो, तुम्ही काय करीत आहात? ऑल अदर्स. तर इतर सर्व काय म्हणतात? वी आर मोहिंग धिस इनव्हिजिबल बेंच. काय म्हणतात ते? वी आर मोहिंग धिस इनव्हिजिबल बेंच. आम्ही हे जे अदृश्य बाक आहे ते बाक हलवीत आहोत. फारुक. देन फारुक सेज, आय हर्ड दे आर सर्विंग इनव्हिजिबल केक्स इन दॅट हॉल देअर. फारुक म्हणतो, अरे मी ते ऐकलंय त्या हॉलमध्ये तिथे ते लोक अदृश्य केक खायला देत आहेत. फारुक सेज, आय हर्ड दे आर सर्विंग इनव्हिजिबल केक्स इन दॅट हॉल देअर. आणि मग खाली, ऑल थ्रो डाऊन द इनव्हिजिबल बेंच अँड रन इन द डिरेक्शन ऑफ द हॉल. फारुक फॉलोज. आणि मग सर्वजण ते जे अदृश्य बाक आहे ते खाली फेकून देतात
all throw down the invisible bench and run in the direction of the hall. आणि त्या हॉलच्या दिशेने धावतात. फारुक follows. फारुक सुद्धा त्यांच्या मागून धावतो. So in this way we have studied a very small but interesting skit here. So dear students, move on page number 36. There are some pointers which are related to this skit. So let's see page number 36. On the page number 36, there are 1 to 4 pointers. From them, first and second pointer, you do it yourself with the help of this kit. Now see the next pointer, that is pointer number 3. Use the following ideas to answer the questions. What are you doing? And enact your answers. So, what are you doing या प्रश्नाचे उत्तर देण्याकरिता पुढील कल्पना वापरा आणि तुम्ही दिलेल्या उत्तरांचा अभिनय करा. तर इथे खाली काही कल्पना दिलेल्या आहेत. ह्या कल्पना आपल्याला वापरायच्या आहे आणि व्हॉट आर यू डुईंग या प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्यातून मिळवायचं आहे. तर आय एम गोइंग टू रीड द फॉलोइंग आयडियाज. द फर्स्ट वन इज इनविजिबल पेन, invisible shoes, invisible tree, invisible needle and thread, invisible paper, invisible umbrella, invisible wall, invisible scissors, invisible ball, and the last one is invisible board. इथे पा साईडला कुक्कू आणि टोटोचं चित्र दिलेलं आहे. तर कुक्कू काय म्हणते, आय एम स्किपिंग धिस इनव्हिजिबल रोप. कुक्कू काय म्हणते, आय एम स्किपिंग धिस इनव्हिजिबल रोप. तर इथे आपण काही आयडियाज ॲज अ एक्झाम्पल म्हणून घेऊयात. तर इथे आपण प्रथमतः इनविजिबल वॉल ही आयडिया वापरून व्हॉट आर यू डुईंग उत्तर घेऊया. आय एम सिटिंग ऑन अ इनविजिबल वॉल म्हणजे मी अदृश्य भिंतीवर बसत आहे. किंवा आपण दुसरी आयडिया घेऊया ॲज अ एक्झाम्पल म्हणून इनविजिबल पेन. I am writing with this invisible pen. मी या अदृश्य पेनाने लिहित आहे. बाकीच्या ज्या रिमेनिंग आयडियाज आहेत त्या आयडियाज तुम्ही वापरायचे आणि व्हॉट आर यू डुईंग या प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्यातून मिळवायचं आहे. सो डिअर स्टुडंट्स, I am going to stop my lecture here. The remaining point of this text, that is pointer number 4, join the pieces to make at least 10 meaningful sentences. Remember to use a question mark if you begin your sentence with who. तर पाठ्यपुस्तकात पुष्ट क्रमांक 36 शब्दांचे काही तुकडे आहेत, ते तुकडे आपल्याला जोडायचे आणि त्यामधून आपल्याला निदान 10 अर्थपूर्ण वाक्य तयार करायची. त्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, हून जर वाक्य सुरू झालं तर शेवटी प्रश्नचिन्ह वापरायचंय, हे मात्र आपल्याला इथं लक्षात घ्यावं लागणार आहे. तर हा जो पॉइंट आहे, हा पॉइंटर्स आपण नेक्स्ट पिरियडला बघणार आहोत. सो थँक्स.